नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय बघा, तर ज्या विद्यार्थ्यांनी तलाठीची एक्झाम दिलेली होती, तर आता आपल्याला माहीत आहे की आचारसंहिता लागण्याआधी डी-व्हीचा शेड्यूल आलेला होता आणि ज्या जिल्ह्यांचे डी-व्हीचे शेड्यूल आलेले होते, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं होतं किंवा आता डॉक्युमेंट पण व्हेरिफिकेशन पण सुरू आहे काही जिल्ह्यांचे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की याच्यामध्ये थोडंसं जे कॅन्डिडेट ज्यांनी एक्झाम दिलेली आहे किंवा जे कॅन्डिडेट वेटिंगवरती आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर ती आनंदाची बातमी कोणती? तर ती संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये ती माहिती कव्हर करणार आहोत. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की डी-व्हीला बरेचसे मुलं काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये अब्सेंट आहेत आणि त्याच्यामुळे आता काय होणार आहे, जे कॅन्डिडेट्स आता वेटिंगवरती असतील, तर त्यांना इथे एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. कारण जे कॅन्डिडेट्स अब्सेंट होते त्याच्या जागेवरती आता वेटिंगवाल्या कॅन्डिडेटला संधी मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही आणखी पॉईंट्स कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये तलाठी भरती संदर्भात. तर ज्यांनी तलाठीची एक्झाम दिली असेल मित्रांनो, त्यांनी अवश्य बघा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ. आणि मला एकदा एक सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही तलाठीची एक्झाम दिलेली असेल आणि तुम्हाला माहीत आहे की कशाप्रकारे इथे घोळ झालेला होता, तर या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त लाईक करायचं. आपण एक टार्गेट ठेवला या व्हिडिओवरती 100+ लाईक इथे असलेच पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर पण करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. आणि काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. तर आणखी याच्यामध्ये आपण काही इतरत्र बाबी कव्हर करणार आहोत मित्रांनो. कारण काय झालेलं बघा, तलाठीमध्ये आता एक नवीन बाब अशी समोर येत आहे की काही विद्यार्थी इथे पैसे पण कमवण्याच्या नादात लागलेले आहेत. तर ती पण आपण न्यूज या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. पेपरला पण ती बातमी आलेली आहे की जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत ते वेटिंगवाल्या कॅन्डिडेटकडून आता पैसे मागत आहेत. तर त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल उपाय, त्याच्यावरती पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला काय करा, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण त्याच्यावरती पण एक सोल्युशन मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके. तर आधी आपण जी गुड न्यूज आहे आपण ती बघूया. बघा, 202 आता ही आहे जळगाव जिल्ह्याची न्यूज. तर 202 पैकी 189 उमेदवार पात्र होते आणि काही जण अपात्र झाले आणि काही जण इथे म्हणजे 29 जण जवळपास बघा, कागदपत्र अभावी 11 जण अपात्र आणि 29 जण उपस्थित, अशा प्रकारचं इथं बघा. आता संपूर्ण इथे चार्टच दिलेला आहे. तर बघा, कोणत्या कॅटेगरीचे कॅन्डिडेट पात्र होते, कुठे गैरहजर होते. आता बघा, इथे 1, 2, त्याच्यानंतर 1, इथे 5, इथे 3, खुल्यामध्ये 18 जण गैरहजर, असे एकूण 29. ॲक्च्युली इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे उपस्थित नाही पाहिजे, इथे 29 जण अनुपस्थित असं पाहिजे होतं. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, पण ही न्यूजपेपरला पण आहे. आणि बघा, याच्यामुळे काय होतं, ही फक्त एक माहीत आहे का, एक फक्त जळगाव जिल्ह्याशी रिलेटेड नाही हा विषय. हा जो आहे हा सर्व जिल्ह्यांना इथे लागू होणार आहे. आता जिथे ज्या जिल्ह्यांचे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिथे झालेलं नाही, तर तिथे काय असणार आहे. आता बघा, जशी लेट होईल एक्झाम, तसे विद्यार्थी कुठे ना कुठे दुसरीकडे लागतील. जसं कुणी MPSC STI किंवा इतर पदे आहेत. जसं आपली माहीत आहे की पुरवठा निरीक्षकचे पण काही पदे होती. तर ज्या मोठ्या तलाठीपेक्षा जे मोठी वरची पदे आहेत ते तिथे जॉईन होणार आहेत. त्याच्यामुळे हे असं जे आहे ना मित्रांनो, तुम्हाला इथे चित्र बघायला मिळेल. आणि जे वेटिंगचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी इथे उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, हार मानू नका. जे कॅन्डिडेट वेटिंगवरती आहे, तुमच्यासाठी अजून खूप लढाई याच्यामध्ये बाकी आहे. बघा, याच्यामध्ये आणखी चौकशी होणार आहे. ज्यांनी पैसे भरून, आता तुम्हाला माहीत आहे की ज्यांनी पैसे भरून इथे काम केलेलं आहे त्यांच्यावरती ऑलरेडी ते ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत विद्यार्थी. पण ती आता फर्स्ट लिस्ट झाली, त्याच्यानंतर परत सेकंड लिस्ट पण येणार आहे. असं समजू नका की झालं फर्स्ट आणि इथे लागू म्हणून. आम्ही त्याच्यानंतर पण आता लिस्ट येणार आहे. कारण ती आपली जी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे ती त्याच्या मागे लागलेली आहे. त्यांचा पाठपुरावा घेणं सुरू आहे इथे. तर बघा, म्हणून मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओला जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि जास्तीत जास्त लाईक करा. आपल्याला इथे 100+ लाईक या व्हिडिओमध्ये असले पाहिजेत. आणि तुम्हाला जर काही डाऊट असतील अजून तलाठी भरती संदर्भात, तुम्ही पण इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे तुम्हाला. ओके. तर ही फक्त न्यूज जळगावपर्यंत नाही सीमित. जे आता बाकीचे जे पेंडिंग डी-व्ही आहेत तिथे पण तुम्हाला हे चित्र इथे बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे खचून जाऊ नका. जे कॅन्डिडेट्स वेटिंगवर आहेत त्यांना इथे खूप सुवर्ण संधी इथे उपलब्ध होणार आहे. कारण हे कॅन्डिडेट जेव्हा अपात्र होतील, काही कॅन्डिडेट अपात्र होतील आणि काही अब्सेंट असणार आहेत. काही स्वतःहून स्किप करतायत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ती चांगली गोष्ट आहे. पण काही कॅन्डिडेट असे आहेत जे आत्तापासूनच इथे पैसे खायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. बघा, तलाठीसारखं पण इथे पद आहे आणि इथे ते कॅन्डिडेट काय करतायत, काही कॅन्डिडेट असे आहेत का जिथे सिलेक्ट झालेले आहेत, पण आता त्यांना काय करायचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण जातील ते आणि तुमची काय करतील, जागा होल्ड करतील.
आणि मग ते काय करतील, वेटिंगवाल्या कॅन्डिडेटला फोन लावतील, त्यांना मग पैसे मागतील. तर ही पण न्यूज आलेली आहे पेपरमध्ये. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण ती पण बघणार आहोत न्यूज, आणि त्याच्यावरती काय उपाय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. एक चांगली मजेशीर गोष्ट आहे ती. त्याच्यावर आपण कसा उपाय करू मी सांगतो तुम्हाला. तर बघा, इथे आता सगळं शॉर्टमध्ये मी माहिती दिली. एवढे कॅन्डिडेट्स अपसेट होते, आणि याच प्रकारे इतर जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला ही परिस्थिती बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जे कॅन्डिडेट्स वेटिंगवरती आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्णसंधी इथे उपलब्ध होणार आहे. आणि म्हणूनच मी इथं हेडिंग आपली दिलेली होती. आपला जो इथे आपला जो काय म्हणतो आपण, थंबनेल आहे त्याच्यामध्ये. तर ही वेटिंगवाले कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी इथे असू शकते. तर ही संपूर्ण माहिती झाली. याच्यानंतर बाकीच्या जिल्ह्यांची पण आता बघा, सध्या तर आता कुठलेच रिव्ह्यू होणार, म्हणजे नवीन शेड्यूल येणार नाही. फक्त तुम्हाला आता आचारसंहितेनंतरच बाकीचे जी वेटिंग लिस्ट क्लिअर होणे किंवा बाकीच्या ज्या जिल्ह्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पेंडिंग आहे, त्या पेंडिंग आता सर्व प्रोसेस आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जे काही प्रोसेस आहे ती तुम्हाला आता. आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, आता इथेच तलाठी संबंधित बघा, ही एक दुसरी न्यूज आहे. तर काय करत आहेत, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते आता पोस्ट सोडासाठी काय म्हणतात की मला 5 लाख रुपये द्या. ही पेपरला आलेली बातमी आहे. तर अशा प्रकारे जर भावी अधिकारी करत असतील तर ही खूप म्हणजे शोकांतिकेची गोष्ट आहे. पण आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता. जर असं तुम्हाला कोणी मागितले ना पैसे, त्याचं एक तर कॉल रेकॉर्डिंग करा. ओके, कॉल रेकॉर्डिंग करा त्याची, आणि किंवा त्याचं जे काही स्क्रीनशॉट्स आहेत चार्टचे स्क्रीनशॉट काढा. ओके, आणि त्याला जितकं जमेल, जे काही ग्रुप्समध्ये असतील, आपले टेलिग्राम ग्रुप्स आहेत. ओके, माझा पण टेलिग्राम ग्रुप आहे, किंवा तुम्ही ते मला सेंड करा पर्सनली. मग आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू की कोण आहे त्या कोण विद्यार्थी आहेत जे असे पैसे मागतात, त्यांचं नाव पण जगजाहीर झालं पाहिजे. तर हे त्याच्यावरती आपण करू शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की त्याच्यावरती पण एक आपण उपाय करू. तर ही बघा, ही पण न्यूज आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवाराकडून आता मागणी करतायत 5-5 लाख रुपयाची. तर अशा आता बघा मित्रांनो, पैसे देण्याची काही गरज नाही. ऑब्व्हियसली ही जागा काय होणार आहे, काही दिवसानंतर खाली होणार आहे. जर ते कॅन्डिडेट जॉईन नाही झाले तर ती जागा ॲटोमॅटिक खाली होते. तर इथं बघा, ऑलरेडी इथं माहिती दिलेलीच आहे. बघा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण 5 लाख रुपये द्या, अशी मागणी सुरू आहे. उमेदवारांनी अशा प्रलोभनाला बळी पडू नये. रिक्त पदांची उपलब्ध झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच्यानुसार तुम्ही कुठेही पैसे देण्याची गरज नाही, कुणाला पण पैसे नका देऊ. पण त्यांची कॉल रेकॉर्डिंग आणि त्यांच्या चॅटचं स्क्रीनशॉट्स हे तुम्ही एक काम करू शकता, त्याला व्हायरल करू शकता, किंवा तुम्ही मला पण एक पर्सनली सेंड करा. आपण त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू, त्यांची रेकॉर्डिंग सर्वांना ऐकू, त्यांचं काय म्हणणं आहे. आणि असे जे बहादर आहेत त्या सर्वांची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव पण झालं पाहिजे. तर करू आपण त्याच्यावरती उपाय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की हा एक पॉईंट आपण कव्हर करू शकतो. तर ही संपूर्ण माहिती होती. आणि त्याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.